कोल्हापूरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा सुरू आहे। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। मानवंदना दिली जाते आणि छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। दरवर्षी कोल्हापूरमध्ये सुद्धा शिवराज्याभिषेक दिनाचा शाही सोहळा संपन्न होतो आणि त्याच सोहळ्याची शाही सोहळ्याची ही थेट दृश्य आपण कोल्हापूरहून पाहत आहोत। प्रत्येक कोल्हापूरकर यावेळी उपस्थित असतो। कोल्हापूरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची ताजी दृश्य आपण सध्या पाहतो। नुकतीच मानवंदना दिली गेली आणि त्यानंतर या शाही सोहळ्यामध्ये बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलं गेलंय। छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट, शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट यांच्या वतीनं आणि छत्रपती शाहू विद्यालय यांच्या सहयोगानं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हा सगळा सोहळा संपन्न होतोय। नवीन राजवाडा इथली ही दृश्य आहेत। दरबार हॉलमध्ये शाही सोहळ्याचं हे असं आयोजन केलं गेलंय आणि या कार्यक्रमाला नुकतीच सुरुवात झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक केला जाणार आहे। खासदार शाहू छत्रपती महाराज, राजपरिवारामधील सदस्य, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांमधील मान्यवर सुद्धा आणि शिवभक्त, शिवप्रेमी कोल्हापूरकर सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, या सोहळ्याचं नियोजन पेटून उठणारे आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे आपले राजे आपण जर बघितलं तर कोल्हापुरातील छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट देवस्थान आणि शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट यांच्या वतीनं हे आयोजन जे आहे ते केलं जातंय। दरवर्षी याचं आयोजन जे आहे ते मागील 3 वर्षांपासून सुरू झालेलं आहे। 4थं वर्ष आता म्हणावं लागेल आणि या सगळ्या सोहळ्याचे एक विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा हा राजवाडा आहे, नवीन राजवाडा, तिथल्या दरबार हॉलमध्ये हा सगळा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो होत आहे। यावेळी शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवर अभिषेक जो आहे तो करण्यात येतो। या सगळ्या सोहळ्याला खासदार शाहू छत्रपती महाराज असू देत, मालोजीराजे छत्रपती असू देत, मधुरिमा राजे छत्रपती आणि अर्थातच राजवाड्यातील सगळेच छत्रपती घराण्यातील सदस्य जे आहेत ते उपस्थित असतात। महाराणी साहेब उपस्थित असतात। त्यामुळं या सोहळ्याला एक वेगळं रूप जे आहे ते गेल्या 4 वर्षांपासून प्राप्त झालेलं आहे। संपूर्ण जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देखील असतात, विविध क्षेत्रातील मान्यवर असतात, शिवभक्त अर्थातच त्या ठिकाणी आहेत। या सगळ्या कार्यक्रमाची शोभा आणखीन वाढावी यासाठी सकाळपासूनच शाहीर विशारद आझाद नायकावडी यांचा पोवाडा देखील त्या ठिकाणी सादरीकरण होतो। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे यावर्षी व्याख्यान देखील आयोजित करण्यात आलेले आहे आणि समूहगीताच्या सादरीकरणानं हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो पार पडत असतो। पारंपरिक शाही थाट जो आहे तो आपल्याला या सगळ्या राजवाड्यातल्या दरबार हॉलमध्ये दृश्य पाहिल्यानंतर समोर येत असेलच। या सगळ्या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच इथल्या कोल्हापूरकरांनी, शिवभक्तांनी उपस्थिती लावलेली आहे। काही वेळातच मुख्य कार्यक्रम जो आहे तो सुवर्ण मूर्तीवर शिवाजी महाराजांचा अभिषेक जो आहे तो करण्यात येणार आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो एका समूहगीत सादरीकरणानं त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यामुळे निश्चित या सगळ्यातला सोहळा आपल्या डोळ्यामध्ये भरून घेण्यासाठी आणि कोल्हापूरकर जे ते नवीन राजवाड्यामध्ये आता दाखल झालेले आहेत। श्रद्धा, अगदी या शाही सोहळ्याचे सगळे ताजे अपडेट, सगळे कार्यक्रमांचे अपडेट्स आपण तुमच्याकडून घेणार आहोत। शेखर, धन्यवाद सध्या दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।